फ्रेंड्स, वेलकम टू छत्रपती एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण BMS तसेच BHMSचे गेल्या वर्षी कट ऑफ किती गेले होते आणि यावर्षी किती कट ऑफ जाणार आहेत या व्हिडिओमध्ये ते डिस्कस करणार आहोत. तर सर्वात आधी आपण इथे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघणार आहोत. ओपन कॅटेगरी गेल्या वर्षीचा किती कट ऑफ केलेला आहे हे तुम्ही पाहू शकता. 2024 ते 23 ते 24मध्ये हे BMAचा काय कट ऑफ राहिलेला आहे इथे दिसत आहे. BMAचा गेल्या वर्षी काय कट ऑफ राहिलेला आहे ओपन कॅटेगरीचा आपण ते बघणार आहोत. खाली स्क्रोल केलं तर बघा, लास्ट इयर आहे ना, कमीत कमी 295 मार्कपर्यंत BMSला ॲडमिशन झाले. लास्ट राऊंड गेल्या वर्षी 5 स्टे वॅकन्सी राऊंड झाले होते, म्हणून सीटा वॅकंट राहिल्या होत्या. त्यानुसार कट ऑफ गेल्या वर्षी इतका खाली गेलेला आपण बघतो, इतका जाऊ शकतो. तर आपण खाली बघतो, सेकंड विद्यार्थी बी 291पर्यंत ऑल इंडिया रँक 4,40,560 लोक गेली होती त्याची. तर यावर्षी किती कट ऑफ जाईल हे जे डिस्कस करतो ना, हे कट ऑफ 2023चा आहे. हे 23चा कट ऑफ आहे सर्व. तर यावर्षी त्यानुसार कट ऑफ किती मार्काने इन्क्रीज होऊ शकतो. तर मित्रांनो, यावर्षी थोडे पुढे मागे या ऑल इंडिया रँक, या वर्षीच्या ऑल इंडिया एक स्टुडंट आहे, त्याची ऑल इंडिया रँक 3,99,949 आहे. या ऑल इंडिया रँकवर त्याचा स्कोर 390पर्यंत जातो आहे. 390पर्यंत या ऑल इंडिया रँकच्या कट ऑफ 390 लोक जाते. तर यानुसार आपण सांगू शकतो की साधारणतः प्रायव्हेट BMSचा कट ऑफ हे 380 प्लसच जाणार आहे. 380 प्लसच हे प्रायव्हेट BMSचा कट ऑफ जाणार आहे. हे लक्षात गृहीत धरून तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला 350 जरी आले तरी तुम्हाला BMS कॉलेज प्रायव्हेट भेटू शकत नाही. साधारणतः 380चे वर विद्यार्थी प्रायव्हेट BMSला ॲडमिशन होऊ शकतं यावर्षीपर्यंत. इतका कट ऑफ जाईल ही इच्छा आहे. तर पुढील पाहूया आपण. आता साधारणतः BMSचा एवढा कट ऑफ गेलेला आहे. हे तुम्ही बघू शकता. इतक्या मार्कावर त्यांना कोणते कॉलेज भेटलेले आहे तिथं आपण बघूया. पहा, हे PT अण्णासाहेब मोरे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज भेटलेले आहे. बीड जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे, ते भेटलेले आहे. एक आपल्याला खाली पहा, KD शिंदे हे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज उस्मानाबादचं त्यांना भेटलेलं आहे. इतक्या कमी स्कोरवर, पण त्यांची ऑल इंडिया रँक खूप हाय होती कम्पेअर टू 2024 स्टुडंट. थँक्यू.